फ्रेंड, श्रीशास क्रिएशन मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। तुम्हाला माहित असेल की मी फ्री मध्ये उलन रांगोळी मॅटचे क्लास घेते, ते पण एकदम सोप्या पद्धतीत आणि कमीच्या कमी खर्चामध्ये, आपल्या बजेट मध्ये, की आपल्या घरातल्या वस्तू वापरूनच मी तुम्हाला दाखवत आहे की उलन मॅटचा आपण छानपैकी कशा म्हणजे डिझाइन क्रिएट करू शकतो। तर आजचा व्हिडिओ ही तसाच काहीतरी आहे, सिंपल असं आहे, काही नाही आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे उंबरठा पट्टी, किंवा जे आपलं देवघर आहे त्याच्या समोर आपण अशी छोटीशी पट्टी ठेवली तर तिथलं वातावरण भक्तिमय आणि होतं, भक्तिमय असतं आणि भक्तिमय होण्यासाठी एक पट्टी ठेवली तर एक लुक वेगळा येतो देवघरातला। तर आज आपण ही बघा अशा पद्धतीची पट्टी बनवणार आहे स्वस्तिकची, आणि तुम्हाला म्हणजे इथं बघा हळदी कुंकू वगैरे असं लावलेलं, तर तुम्हाला त्याचा 3D लुक कसा देता येईल आणि छोट्या छोट्या टिप्स कशा आहेत काय आहे ते व्हिडिओत मी सांगणार आहे पुढे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका, आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर हे आहे नॉन ओवन फॅब्रिक, जे की मी बेस म्हणून वापरणार आहे। त्याची उंची आहे 5 इंच आणि लांबी आहे 20 इंच। ते बघा अशा पद्धतीने फोल्ड करा, पहिली सिंगल फोल्ड करा, नंतर तुम्ही डबल फोल्ड करा, ही बघा दिसली, आणि डबल फोल्ड केल्याने त्याचे 4 भाग व्यवस्थित होतात। ते हाताने असे प्रेस करून घ्या, तुम्हाला मेजर टेपची काही गरज नाही आहे। आणि हे बघा जिथं आपल्याला त्या खुणा उठलेल्या असतात स्ट्रेट लाईनी, त्याच्यावर पट्टी ठेवून तुम्ही तुमच्याकडे जे चॉक असेल किंवा काही पेन्सिल असेल त्याने मार्क करून घ्या व्यवस्थित। असे याचे 4 भाग झालेले तुम्हाला दिसत असतील, हे बघा दिसतात ना, सेम 4 भाग झालेले आहे। त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावर स्वस्तिक काढायचे। आता तर स्वस्तिक काढण्यासाठी त्याचा मध्य बघा, तुम्ही दोन्ही जरी तुम्ही फोल्ड करून काढलात तरी चालतो। पूर्ण उंची घ्या 5 आणि 2.5 ह्याच्यावर तुम्ही मार्क करा 2.5 पॉईंटला, आणि तिथून तुम्ही बरोबर 1.5 इंचाचं मेजरमेंट घेऊन बरोबर तुम्ही 4ही साईडला त्या लाईनी मारायला पाहिजे। हा बघा दाखवते तुम्हाला, हे बघा पहिली अशी आडवी मारा, त्याच्यानंतर स्ट्रेट उभी मारा, ह्या साईडला 1.5 त्या साईडला 1.5, त्यामुळे 3 म्हणजे फुल लेंथ आहे ती 3 इंच आडवी उभी। आणि जे नंतर आपण त्या ह्या आडव्या रेषा काढतो त्या पण 1.5 इंचाच्या काढा तुम्ही, कारण हे मेजरमेंट परफेक्ट असतं। त्याचप्रमाणे तुम्ही ह्या 4ही स्वस्तिक जे आहेत ते त्याच मेजरमेंटने काढून घ्या, हे बघा। आणि ही बघा एक तुम्हाला ट्रेसिंग करूची आणि एक पद्धत दाखवते, ही बघा हे असं प्रेस केल्याने काय होतं, बरोबर त्या दुसऱ्या साईडला उठतं, तुम्हाला परत मेजरमेंट घ्यायची गरज नाही। अशा पद्धतीने मी तुम्हाला ही एक छोटीशी टिप्स देत आहे, जर तुम्हाला माहीत असेल तर चांगली गोष्ट आहे, काही लोकांना माहीत नसते, म्हणून त्यांच्यासाठी मी हा एक दाखवण्याचा प्रयत्न केले आहे। आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवण्यासाठी हे बघा मी असं जरा हायलाइट करून घेत आहे, चॉक म्हणजे जरा डार्क मारत आहे, म्हणजे त्यामुळे तुम्हाला ती छान असं हे स्वस्तिक दिसेल। आणि तुम्ही कोणी असं कधी बनवलं आहे का, बनवलं असेल तर सांगा, मी एक माझी आयडिया आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे। याचा वापर तुम्ही तुमच्या घरातील देवघराच्या म्हणजे जो उंबरठा असतो तिथं तुम्ही ठेवू शकता, छान असं याने लुक येतं। अदरवाईज तुम्ही जर उंबरठा पट्टी म्हणून पण ह्याचा वापर करू शकता। तुम्ही फक्त ह्याची लांबी वाढवायची आहे, आणि जसं मी तुम्हाला अंतर सांगितले आहे तसं तेवढं एका स्वस्तिकमध्ये आणि दुसरा जे स्वस्तिक त्याच्यामधलं अंतर काढायचं, किती आहे, 3 इंच आहे 4 इंच आहे, तेवढंच तुम्ही मार्जिन ठेवून प्रत्येक ह्याच्यामध्ये एक जर स्वस्तिक वाढवत गेला तर तुम्ही कस्टमाइज करून देऊ शकता। म्हणजे काही म्हणजे सबस्क्रायबरना माहीत नाही की कस्टमाइज कसं करून द्यायचं, तर तुम्हाला जर कोणी विचारलं की तुम्ही कस्टमाइज करून देता तर हो सांगायचं, त्याच्यात मोठंसं असं काही नसतं। फक्त जे तुम्ही आता हे आपण 3 केलं की ना, तेच फक्त डबल करायचं, म्हणजे जे कस्टमरांची ते सांगणार तुम्हाला किती त्यांना लांबी पाहिजे, रुंदी पाहिजे। आता कोणी सांगितलं 40 इंचाचं पाहिजे, मग तुम्ही हा जो आहे तो 40 इंचाचा प्रॉपर घ्यायचा, आणि त्याच्यानुसार तुम्ही, आता मी तुम्हाला सांगितलं की 25 म्हणजे 5 ह्याचं तुम्हाला ते स्वस्तिक काढायचं लागणार आहे, तसं तुम्ही ती साईड्स ते आहे तेही वाढवू शकता ना।
आणि सगळ्यात आधी आता आपल्याला हे जे स्वस्तिक आहे ना त्याला आपल्याला उलन लावून घ्यायचं आहे, जेणेकरून ते हायलाईट होईल आणि बाकीची आपल्याला जी उलन आहे ती लावायला व्यवस्थित पडेल. आणि फक्त आपण जिथं खडूने मार्क केलं आहे ना तिथपर्यंतच आपल्याला ही उलन चिपकवायची आहे. तुम्ही जास्त बाहेर त्या म्हणजे जे आपण मार्जिन केलं आहे त्याच्या बाहेर जाऊ नका. जर बाहेर गेला तर त्याचा तो शेप आहे तो बिघडतो, कारण मग एका साईडला जास्त लांब दिसणार, एका साईडला शॉर्ट वाटणार. म्हणून तुम्हाला सांगते, जेवढी तुम्ही तुमच्या जे चॉकने मार्जिन केलेले आहे की हां हे आपल्याला स्वस्तिक एवढं पाहिजे तेवढंच तुम्ही करा. हे बघा अशा पद्धतीने आपलं हे आपण चारही स्वस्तिक काढून घेऊया. त्याच्यानंतर आणि एक तुम्हाला सांगायचं म्हणजे जर देवघरासाठी ह्याच्यापेक्षाही कोणी जर छोटी साईज मागितली तरीही तुम्ही ती कस्टमाइज करून देऊ शकता. जिथं आपण 5 इंचीचा हा घेतलेला आहे तिथं तुम्ही 3 इंचीचा करा. खरंच सांगते खूप छान असं आपलं देवघर दिसेल. जर तुम्ही कोणाला जर म्हणजे सेल करत असाल तर तुम्ही त्यांना ती ऑफर देऊ शकता की असंही आपण करू शकतो म्हणून. किंवा ह्याचंच आपण जे दरवाजाचं तोरणही अशाच पद्धतीने बनवू शकतो. मी तुम्हाला तोरण दाखवणार आहे की दरवाजाचं तोरण कसं बनवतात ते. तर आता ही बघा ही आहे रेड कलरची, आपल्याला ह्याला बॉर्डर पहिली अशा पद्धतीने लावून घ्यायची आहे. जो पूर्ण त्याचा म्हणजे जो साईडला आहे साईड पूर्ण अशा पद्धतीने आपल्याला पहिली ती कवर करायची आहे. जी आउटलाईन आहे ना ती ही बघा अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण करायची आहे. तुम्ही लगेच रेड कलर भरायला घेतला तर ते कसं टोको टोको कशी दिसणार तुमची बाहेर आल्यासारखी. तर तुम्हाला फिनिशिंग पाहिजे असेल तर तुम्ही ही बघा प्रॉपर अशा पद्धतीने तुम्ही ही जी उलन आहे ती लावा. ही बघा अशी ही पट्टीतून जेव्हा लावाल तेव्हा तुमची उलन बाहेर दिसणार नाही, कारण त्या जी तुम्ही आउटलाईन आता ही जे रेड काढली आहे त्याच्या बाहेर तुमचं जाणार नाही. आणि त्याच्यानंतर जो आता हा गॅप राहिलेला आहे बघा तो तुम्ही व्यवस्थित आता भरून घ्यायचा आहे. हा बघा दाखवते तुम्हाला, तुम्ही फक्त बघत राहा, कुठेही व्हिडिओ स्किप करू नका. आणि एक खरंच सांगते इम्पॉर्टंट म्हणजे मी प्रत्येक व्हिडिओ सांगते की जेव्हा तुम्ही ही उलन चिपकवत असता तेव्हा ग्लू व्यवस्थित निघतो की नाही लक्ष द्या. कारण कधी कधी काय होतं एका ठिकाणी ग्लू निघतो दुसऱ्या ठिकाणी पुढे गेल्यावर ग्लू निघत नाही. त्यामुळे उलन ती जर चिपकली नाही तर ती आपली जेवढी आपण मेहनत केलेली आहे ती वेस्ट जाऊ शकते. म्हणून सांगते तुम्हाला की जरा लक्ष द्या तुम्ही की तुमची जो ग्लूगनमधील ग्लू आहे तो प्रॉपर लाईनीत बाहेर पडतो की नाही. आणि एक मला एक आनंदाची गोष्ट आहे जी की तुमच्याबरोबर शेअर करायची आहे की आता जे सबस्क्रायबर आहे त्यांनी काही सबस्क्रायबरने कोणी सांगितलं मला लक्ष्मीची पावलं म्हणजे दाखवा जरा कसे करता ते. कोणी सांगितलं तुम्ही दरवाजाचे तोरण दाखवा, कोणी सांगितलं तुम्ही रुमाल दाखवा, कोणी सांगितलं चौरंग दाखवा, कोणी सांगितलं पाट दाखवा. तर पाट ऑलरेडी मी म्हणजे व्हिडिओ काढलेला आहे, लॉंग व्हिडिओ आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता. आणि मी तुम्हाला दाखवते कसं एकदम शॉर्टमध्ये आपण करू शकतो म्हणजे सोप्या पद्धतीमध्ये. आणि काही जणांनी सांगितलं की ट्रेसिंग कसं करायचं सिम्पलमध्ये, त्याचा जरा तुम्ही फुल व्हिडिओ करा. तर नक्कीच मी तुमच्यासाठी तो फुल व्हिडिओ करणार आहे. तो मी तुम्हाला नक्कीच दाखवेन की कशा पद्धतीने तुम्ही सोप्या ह्याच्यामध्ये जर तुम्हाला डिझाईन अजिबात येत नसेल तर तुम्ही तो ऑनलाईन म्हणजे आपण गुगल थ्रू कसं काढू शकतो हे मी व्हिडिओ अपलोड करणार आहे. तुम्हाला ह्या वीकमध्ये नाहीतर 100% पुढच्या वीकमध्ये नक्की दिसेल तो व्हिडिओ. आणि एक सांगते, तुम्हाला जर माझी शिकवण्याची पद्धत खरंच जर आवडत असेल तर तुम्ही प्लीज मला एक लाईक माझ्या व्हिडिओला करा, जेणेकरून मला तुम्हाला म्हणजे कुठची गोष्ट सांगण्यासाठी असा एक एनर्जी कशी किंवा एक असं उत्तेजनार्थ असं बरं वाटतं की हां बाबा तुम्ही व्हिडिओ बघताय, तुम्ही सपोर्ट करताय. खरंच मनापासून तुमचे आभारी आहे. पण तुम्ही प्लीज व्हिडिओ बघितल्यानंतर एक तुमचं लाईक किंवा कमेंट्स की द्या, जेणेकरून मला मी व्हिडिओ बनवते तो म्हणजे कसा बनवते, तुम्हाला खरंच आवडलं का ह्याची मला प्रतिक्रिया मिळेल तर मला खरंच मनापासून बरं वाटेल. तर तुम्हाला सांगायचं हे बघा अशा पद्धतीने आपल्याला स्लो भरून असं हे जे आपण करतोय ना मॅट ते स्लो करायचं आहे, फास्ट करू नका. हा व्हिडिओ मी फास्ट करून तुम्हाला दाखवत आहे, पण खरंच ह्याला टाईम लागतो जरा वेळ. पण तुम्ही व्यवस्थितरित्या हा करा, प्रॉपर असं भरून घ्या. त्याने काय होतं तुमची फिनिशिंग आहे ती खूप छान अशी येते. आणि
तुमच्यापैकी कोणी जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब केल्याने जे माझे नवीन नवीन व्हिडिओ येणार आहेत, जे सोप्यात सोप्या पद्धतीमध्ये आणि एकदम कमी खर्चामध्ये असणार आहे, ते तुम्हाला बघायला भेटेल. तर हे बघा, आपले आता हे तिन्ही स्वस्तिक झालेले आहे, पण एक त्याला 3D लुक द्यायचा आहे. ते तुम्हाला हे बघा असे छोटे येलो आणि रेड कलरचे तुकडे करा बारीक आणि ते बरोबर स्वस्तिकच्या मध्ये लावा. जसं की कुठच्याही पायरीवर जाताना वाटतं की त्याला हळद कुंकू लावलेले आणि खूप छान असं वाटतं. आणि त्याच पद्धतीने हे बघा मी असे श्री काढलेले आहेत किंवा ही दोन वेली अशा काढलेल्या आहेत, ह्या बघा साईडनं दिसतो. आणि हे उरलेले जे साईडचे तुकडे होते त्याच्यापासून मी बनवलं. आता ह्याच्यामध्ये पाट ठेवला तर किती छान दिसेल तुम्हीच सांगा. आता पाटाभोवती रांगोळी काढायला वेळ नाही, मग अशा पद्धतीने आपण करू शकतो.